नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो फक्त 10वीवर असणार आहे आणि यासाठी एक नोटीस जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो की 32,000 जागेवरून आता टोटल 28,000 जागेसाठी ही जाहिरात येणार आहे म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा नोटीस आहे तो बघू शकता आपण आणि यामध्ये दिलेलं आहे की इथे बघा 58,242 जागा या करण्यात येणार आहे म्हणून. आणि आधी ज्या जागा अलाउन्स केल्या होत्या त्या आहे 32,438, त्याच्यावरून 58,242 जागा वाढवण्यात येणार आहे म्हणून असा हा नोटीस आहे. ठीक आहे. ग्रुप डी यासाठी सुरुवातीला ITI असणार आहे असं सांगितलेलं होतं. 2019ला जेव्हा भरती निघालेली होती तर ती शेवटची भरती असणार म्हणून 10वी पासवर असं सांगण्यात आलं होतं तेव्हा. पण काल एक नोटीस जाहीर झाला की फक्त 10वीवर सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो म्हणून. म्हणजे जे आधीची शैक्षणिक पात्रता होती तीच ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी भरू शकता आणि ITI असेल तर ते तर आधीसुद्धा भरू शकत होते. ठीक आहे. तर खरंच 58,000 जागा ह्या होणार आहे काय? तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत असं ऑफिशियल लेटर आलेलं नाही आहे. हे ऑफिशियल लेटर नाही आहे अशी माहिती येते, कारण की ज्या पण वेबसाईटवर आपण चेक करत असतो त्या वेबसाईटवर हे लेटर अवेलेबल नाही आहे. तर अजूनपर्यंत ऑफिशियल लेटर याला आपण समजू शकत नाही, कारण की आपण जेवढ्या पण वेबसाईट चेक केलेल्या आहे त्यावर हा नोटीस नाही आहे. हा एडिटेड आहे असं दिसून येतं आहे. यामध्ये खूप काही म्हणजे फंडचा सुद्धा प्रॉब्लेम दिसतो आहे. इथे जर आपण बघायला गेलो तर बघा, इथे विथ हा कॅपिटलमध्ये लिहिलेला आहे आणि खूप काही यामध्ये चुका आपल्याला दिसून येतात. जसं इथे बघा, हा जो फुल स्टॉप आहे इथे स्पेस देऊन दिलेला आहे. इथे जर बघितलं आपण तर इथे सुद्धा एकदम क्लोज फुल स्टॉप दिलेला आहे. तर यामध्ये खूप काही चुका दिसत आहेत आणि फंडचा सुद्धा एक थोडासा. तर 32,000 जागा या फिक्स निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 58,000 जागा होणार की नाही होणार अजूनपर्यंत ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाही आहे आणि ते काही अपडेट आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच.